प्रयोगामुळे आज जागतिक साक्षरता दर 90% पोहोचू शकला. तर गोष्ट आहे 1888 सालची. अमेरिकन संशोधक जॉन लाऊड यांच्या मनात एक कल्पना आली. पेनाच्या निबच्या ऐवजी शाईच्या ट्यूबच्या टोकाला एक मोकळेपणाने फिरणारा स्टीलचा छोटा गोळा बसवायचा. त्या काळात औद्योगिक तंत्रज्ञान इतके विकसित नव्हते, त्यामुळे 2 मोठ्या अडचणी येत होत्या. पहिली अडचण म्हणजे बॉल पूर्णपणे गोल बनवता येत नव्हता, त्यामुळे पेनामधून शाई गळायची. दुसरी अडचण म्हणजे शाईचे मिश्रण योग्य नव्हते. शाई खूप घट्ट असेल तर बॉल नीट फिरत नसे आणि खूप पातळ असेल तर पेन बंद असतानाही शाई बाहेर येत असे आणि यामुळे पेन खिशात ठेवणे सुद्धा कठीण होते. सुमारे 50 वर्षांनंतर लालिस्लो बिरो नावाच्या एका पत्रकाराने आणि त्यांच्या रसायनशास्त्रज्ञ भावाने शाईच्या फॉर्म्युल्यावर अनेक प्रयोग केले. त्याने बॉलची अचूक गोलाई अधिक सुधारली आणि शेवट वापरण्यास योग्य असा बॉल पॉइंट पेन तयार केला. पण सुरुवातीच्या काळात बॉल पॉइंट पेन सामान्य लोकांसाठी नव्हताच. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात बॉल पॉइंट पेन वायुसेनेसाठी खूप महत्त्वाचा ठरला. त्यावेळी वापरल्या जाणाऱ्या फाउंटेन पेनमध्ये एक मोठी अडचण होती. विमान उंचावर गेल्यावर हवेचा दाब कमी होत असे आणि पेनामधील शाई गळू लागायची. त्यामुळे वैमानिकांची नकाशे आणि महत्त्वाची कागदपत्रे खराब होत असत. बॉल पॉइंट पेनने ही समस्या दूर केली. हे पेन पूर्णपणे बंदिस्त असल्यामुळे आणि त्याच्या टोकावर छोटा फिरणारा बॉल नियंत्रितपणे शाई बाहेर सोडत असल्यामुळे हवेच्या दबावातील बदलांचा त्यावर फारसा परिणाम होत नव्हता. ब्रिटिश सैन्याने या पेनचे महत्त्व ओळखले. त्यांनी त्याचे पेटंट विकत घेतले आणि रॉयल एअरफोर्सच्या वैमानिकांना हे पेन वापरण्यास दिले. पुढे बॉल पॉइंट पेन त्यांच्या नियमित उपकरणांचा एक महत्त्वाचा भाग बनला. युद्धानंतर लोकांना या पेनाचे महत्त्व आणि उपयोगिता समजू लागली. त्यामुळे हे पेन सर्वसामान्य लोकांपर्यंत हळूहळू पोहोचू लागले. मात्र जेव्हा बॉल पॉइंट पेन पहिल्यांदा बाजारात आले तेव्हा ते एक महागडी आणि चैनीची वस्तू मानली जात होती. 1945च्या सुमारास एका पेनची किंमत सामान्य कामगाराच्या जवळपास अर्ध्या महिन्याच्या पगारा एवढी होती. त्यामुळे ते फक्त श्रीमंत लोकांनाच परवडत असे. याच काळात फ्रान्समधील उद्योजक मार्सेल बिश यांनी या पेनमधील मोठी क्षमता ओळखली. त्याने त्याचे पेटंट विकत घेतले. पेनची रचना अधिक सोपी केली, अनावश्यक सजावट काढून टाकली. त्यानंतर त्यांनी मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू केले. परिणामी एका पेनची किंमत शेकडो डॉलर्सवरून थेट फक्त $2 खाली आली. पुढे जाऊन याच कंपनीचा प्रसिद्ध बिश पेन जगभर लोकप्रिय झाला. विचार करा, एका छोट्याशा स्टीलच्या बॉलने संपूर्ण जगाची लिहिण्याची पद्धत बदलून टाकली होती.